नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुम्हा सर्वांचं महा एक्झाम पॉईंट आपल्या एज्युकेशनल यूट्यूबर चॅनलवरती. तर मित्रांनो, आपला आजचा व्हिडिओचा भाग हा 32 आहे, ज्यामध्ये आपण महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षा अर्थात मित्रांनो आपली टीईटी एक्झाम जी की येत्या 28 जून रोजी होणारी आहे. आणि आजपासून पाहिलं तर आपल्याकडे आता परीक्षेचे शेवटचे 17 दिवस मित्रांनो आता शिल्लक राहिलेले आहेत. परीक्षेसाठी आपण या उर्वरित दिवसांमध्ये रेग्युलरली जे मित्रांनो परीक्षा सर्व काही IMP क्वेश्चन या ठिकाणी पाहता होता. जर मित्रांनो तुम्हाला आपल्या व्हिडिओचे अपडेट वगैरे मिळत नसेल मित्रांनो, तुम्ही चॅनलला फटाफट सबस्क्राइब करून घ्या, जेणेकरून तुम्हाला टीईटीच्या परीक्षेसाठीचे संपूर्ण IMP क्वेश्चनची व्हिडिओची अपडेट तुम्हाला या ठिकाणी मिळणारी असेल. व त्यासोबत मित्रांनो जे काही बरेच विद्यार्थी आपल्या टेस्ट सिरीजच्या बॅचच्या जॉईनिंग संदर्भामध्ये ज्यांना एरर येत होता, तो मित्रांनो आपण आता एरर देखील दूर केलेला आहे. ज्या ज्या विद्यार्थ्यांना या अंतिम दिवसांमध्ये ज्यांचा अभ्यास वगैरे झालेला नाही किंवा त्यांना वाटतंय की बाबा आपल्याला परीक्षेमध्ये कमी स्कोर येऊ शकतो, अशा विद्यार्थ्यांकरता मित्रांनो आपण जे स्पेशली एक टेस्ट सिरीज देखील डिझाईन केलेली आहे, जे की त्यामधून तुमचा स्कोर हा इम्प्रूव्ह होण्याचे मित्रांनो 100% चान्सेस आहेत. आता ज्यांना जॉईन करायचं आहे त्यांनी मित्रांनो आता आपल्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये ॲपची लिंक दिली आहे, तिथून तुम्ही जॉईन करू शकता. आणि ज्या विद्यार्थ्यांनी इंग्लिश ग्रामर संदर्भामध्ये अनेक सारे मेसेज केले होते त्यांच्यासाठी आजचा आपला स्पेशली व्हिडिओ असणार आहे मित्रांनो, कारण का आपण तुम्हाला यामध्ये संपूर्ण काही प्रश्नांचे फॉर्मॅट लेवल्स हे सर्व काही आपण या व्हिडिओमध्ये तुम्हाला कव्हर करून सांगितलेलं आहे. त्यामुळे IMP प्रश्न आहे तर यामधले सर्व काही तुम्ही काळजीपूर्वक या ठिकाणी पहा मित्रांनो. जर मागील पार्ट पाहिला नसाल तर तुम्ही आपल्या चॅनलच्या डॅशबोर्डमध्ये देखील जाऊन मित्रांनो तुम्ही मागील संपूर्ण पार्ट पाहू शकता आणि तुम्ही परीक्षेपूर्व ते संपूर्ण पाहूनच घ्या, कारण का प्रत्येक पार्टमध्ये तुम्हाला काही ना काही असे विशेष आपण माहिती त्यामध्ये दिलेली आहे मित्रांनो. तर प्रश्न आपला जे काही यामधला एक काय म्हणतो पहा या ठिकाणी, जे की प्रश्नपत्रिका 32 मधील फिल इन द ब्लँक विथ करेक्ट अल्टरनेटिव्ह, या ठिकाणी जे आपल्याला फिल इन द ब्लँक करायचं आहे जे की करेक्ट अल्टरनेटिव्ह सोबत. आणि या ठिकाणी काय म्हटलेलं आहे पहा प्रश्न, द कॅटल डॅश ग्रेझिंग इन द फील्ड, या ठिकाणी असं म्हटलेलं आहे. तर या ठिकाणी पहा ग्रेझिंग म्हणजे काय तर चरणे, फील्ड म्हणजे शेती आपल्याला माहीतच आहे. द कॅटल या ठिकाणी पहा डॅशच्या जागी या ठिकाणी योग्य ते आपल्याला पर्याय भरायचा आहे. तर या ठिकाणी काय येईल मग, या ठिकाणी येणार असेल जे की पर्याय नंबर बी, जे की आर हे जे आहे ते येणार असेल. कारण का वाक्य कसं तयार होतं की गुरेढोरे शेतात चरत आहेत, या प्रकारे हे वाक्य होणार असेल. द कॅटल आर ग्रेझिंग इन द फील्ड, या ठिकाणी या प्रकारे हे वाक्य होणार असेल. आता बऱ्याच विद्यार्थ्यांना जे की यामध्ये कन्फ्युजन वाटेल की बाबा यामध्ये आर का आलं, तर कॅटल हा शब्द इंग्लिशमध्ये कसा वाटतो जे की एक वचने, परंतु मराठीमध्ये कसा आहे गुरेढोरे हा शब्द जे की अनेक वचनामध्ये आहे. जरी हा शब्द आपल्याला एक वचनी वाटला तरी तो व्याकरणिक दृष्ट्या नेहमी अनेक वचनी मानला जातो, म्हणून त्यासोबत अनेक वचनी क्रियापदाचा आपण काय वापरतो जे की आर हे वापरतो. म्हणून पर्याय नंबर या ठिकाणी बी या ठिकाणी जे की उत्तर जे आहे ते होणार. त्यानंतर आपला प्रश्न क्रमांक 2 या ठिकाणी काय म्हणतो पहा, आयडेंटिफाय द इनकरेक्ट सेंटेन्स, या ठिकाणी आपला इनकरेक्ट सेंटेन्स जो की आयडेंटिफाय करायचा आहे खालील 4 पर्यायामधून, या ठिकाणी पाहू शकता. तर यामधलं पहिलं जे अचं सेंटेन्स आहे ते म्हणतं ही इज सिनियर दॅन मी, बीचं आहे शी इज ज्युनियर टू मी, सी आहे दिस इज सुपिरियर टू दॅट, आणि डी आहे ही प्रेफर्स मिल्क टू टी. तर या ठिकाणी पहा यापैकी कोणतं चुकीचं आहे, तर याचं उत्तर जे आहे ते आहे पर्याय नंबर अ, जे की हे जे आहे थोडक्यामध्ये इनकरेक्ट सेंटेन्स आहे. कारण का कशामुळे सेंटेन्स इनकरेक्ट आहे, तर इंग्रजी व्याकरणामध्ये सिनियर, ज्युनियर, सुपिरियर, इन्फिरियर किंवा प्रिरियर, प्रेफर या शब्दानंतर तुलना करताना देन हा वापरत नाहीत, जे की पर्याय नंबर अ मध्ये जो की वापरलेला आहे. देन हे जे आहे ते वापरत नाहीत तर टू वापरतात. बाकी या सर्व पर्यायामध्ये पहा तुम्ही जे काही या ठिकाणी टू हे वापरलेलं आहे, परंतु पर्याय नंबर अ मध्ये जे की ते वापरलेलं नाही. त्यामुळे पर्याय नंबर ए जे की चुकीचं होणार असेल वाक्य असेल, त्यामुळे वाक्य हे आपल्याला चुकीचं आहे, ज्यामुळे पर्याय नंबर अ ह्याचं उत्तर होईल मित्रांनो. त्यानंतरचा प्रश्न तिसरा पहा काय म्हणतो पुढचा, चेंज द फॉलोइंग इनटू इनडायरेक्ट स्पीच, या ठिकाणी इनडायरेक्ट स्पीचमध्ये आपल्याला हे कन्वर्ट करायचं आहे. प्रश्न कसा आहे, द टीचर सेड टू द बॉयज डू नॉट मेक अ नॉईज, या प्रकारे हे वाक्य आहे. तर याला आपल्याला काय करायचं आहे, जे की याला इनडायरेक्ट स्पीचमध्ये करायचं आहे, चेंज करायचं आहे. मग कसं होणार असेल, जे की याचं इनडायरेक्ट करते वेळेस आपल्याला द टीचर्स फोरएब द बॉयज टू मेक अ नॉईज, या प्रकारे हे जे आहे ते होणार असेल, जे की पर्याय नंबर ब मध्ये आपल्याला पाहायला मिळतं. जर यामध्ये मुख्यतः जर तुम्हाला सांगायचं झालं तर हे आज्ञार्थी म्हणजे की इम्परेटिव्ह नकारार्थी वाक्य आहे. जेव्हा एखादी गोष्ट करण्याची मनाई केली जाते तेव्हा सेड टू ऐवजी जे आहे जे की फॉर्म्ड हे जे आहे जे की शब्द वापरला जातो, यामध्ये नकार करणे असा याचा अर्थ होतो. त्यामुळे पर्याय नंबर जे की बी या ठिकाणी उत्तर होणार असेल. त्यानंतरचा पुढचा चौथा प्रश्न असा आहे, आयडेंटिफाय द अंडरलाईन फ्रेज, या ठिकाणी जो अंडरलाईन केलेला भाग या ठिकाणी हायलाईट केलेला आहे. द बॉय विथ ब्ल्यू आईज इज माय कझन, या ठिकाणी या प्रकारचा आपल्याला या ठिकाणी जो काही सेंटेन्स आहे ज्यामध्ये अंडरलाईन केला आहे विथ ब्ल्यू आईज, या ठिकाणी पहा म्हणजे की निळे डोळे.
यापैकी आपल्याला सांगायचा याचा फ्रेज जो की ओळखायचा आहे. तर काय होईल याचं उत्तर, जे की पर्याय नंबर बी, जे की ॲडजेक्टिव्ह फ्रेज हे जे आहे होणारं असेल. म्हणजेच काय या ठिकाणी काय होईल, विथ ब्ल्यू आईज म्हणजे की हा एक शब्दसमूह आहे. द बॉय या नामाबद्दल अधिक माहिती सांगतो. नामाबद्दल अधिक माहिती सांगणाऱ्या शब्दसमूहाला आपण काय म्हणतो, जे की ॲडजेक्टिव्ह फ्रेज, असं म्हणजे की विशेषणा शब्दसमूह असं आपण त्याला म्हणतो. म्हणून पर्याय नंबर बी या ठिकाणी याचं उत्तर जे की होणारं असेल मित्रांनो. त्यानंतरचा प्रश्न पुढचा, जो की प्रश्न क्रमांक 5 या ठिकाणी काय म्हणतो पहा, फाइंड द अपोजिट वर्ड. या ठिकाणी अपोजिट वर्ड सांगायचा आहे, जे की ग्लूमी हा शब्द आहे. ग्लूमीचा अपोजिट शब्द ग्लूमी म्हणजे काय, तर उदास, त्यानंतर दुःखी, ज्याला ग्लूमी असं इंग्लिशमध्ये शब्द आहे. तर याचा आपल्याला अपोजिट वर्ड सांगायचा आहे. उदासचं अपोजिट वर्ड काय येतं, जे की चेअरफुल हे जे आहे थोडक्यामध्ये येणार असेल. चेअरफुल म्हणजेच काय, तर जो काय आनंदी, उत्साही या प्रकारचं जे की येणार असेल. म्हणून पर्याय नंबर बी हे याचं उत्तर होईल. त्यानंतरचा 6वा प्रश्न, चूज द करेक्ट स्पेलिंग करेक्ट सांगायचे आहे या ठिकाणी पहा, जे की या ठिकाणी आपल्याला पर्यायामधून तर व्हॅक्यूमची स्पेलिंग करेक्ट आपल्याला या ठिकाणी सांगायची आहे. तर व्हॅक्यूमची स्पेलिंग काय आहे, तर व्हॅक्यूमची स्पेलिंग आहे VACUUM. या प्रकारे व्हॅक्यूम आपण लिहितो, जे की पर्याय नंबर आपल्याला अ मध्ये पाहायला मिळतं. तर व्हॅक्यूमची पर्याय नंबर अ हे उत्तर होणारं असेल. व्हॅक्यूम म्हणजे काय, तर निर्वात पोकळी, जिथे हवा नाही अशी जागा, त्याला व्हॅक्यूम असं जे आहे ते म्हटलं जातं. त्यानंतरचा 7वा प्रश्न आपला, सप्लाय अ सुटेबल क्वेश्चन टॅग. या ठिकाणी क्वेश्चन टॅग आपल्याला लावायचं आहे सुटेबल. लेट्स गो फॉर अ वॉक या ठिकाणी काय येईल, कोणता येईल, जे काही क्वेश्चन टॅग या ठिकाणी पर्यायपैकी, तर लेट्स गो फॉर अ वॉक याचा अर्थ काय होतो, चला आपण फिरायला जाऊ. तर काय येईल याच्या समोर मग, जे की पर्याय नंबर बी, शॉल वी हे जे आहे ते येणारं असेल. कारण का, इंग्रजी व्याकरणाच्या नियमानुसार जेव्हा वाक्याची सुरुवात लेट अज ने होते, तेव्हा त्याच्या क्वेश्चन टॅग नेहमी शॉल वी हाच ठरलेला असतो. तुम्ही कधीही तुमच्या परीक्षेमध्ये असा जर प्रश्न आला, लेट्स गो, लेट्स अज, लेट्स असा जर आला, तर डोळे झापून तुम्ही त्याचं उत्तर शॉल वी हे करू शकता. एकही मार्क तुमचा जाणार नाही, गॅरंटी माझी आहे मित्रांनो. म्हणून पर्याय नंबर ब हे त्याचं उत्तर होणारं असेल. त्यानंतरचा 8वा प्रश्न असा आहे, चूज द करेक्ट मिनिंग ऑफ द अंडरलाइनड इडम. या ठिकाणी आपल्याला जो काही अंडरलाइनड केलेला आहे याचा आपल्याला जो काही मिनिंग सांगायचा आहे. ही पास्ट द एक्झाम विथ फ्लाइंग कलर्स. या ठिकाणी विथ फ्लाइंग कलर्स हा जो आहे या ठिकाणी कलर्स, याचा आपल्याला नेमका जो काही अंडरलाईन एक भाग सांगायचा याचा आपल्याला थोडक्यात ओळखायचं आहे. जे की या ठिकाणी काय म्हणतो पहा, याचं जर मराठीत तुम्हाला ट्रान्सलेशन सांगायचं झालं तर, की त्याने परीक्षा उत्तम गुणाने जी की उत्तीर्ण केली. तर यामध्ये काय येईल याचं मग उत्तर काय होणार असेल, तर याचं उत्तर जे की पर्याय नंबर या ठिकाणी हे जे आहे ते होणारं असेल. विथ अ व्हेरी हाय स्कोर किंवा ग्रेट सक्सेस या ठिकाणी हे होणारं असेल, की खूप चांगल्या गुणासह जे की मोठं यश त्याने मिळवलेलं आहे. अशा प्रकारे याचं उत्तर होणारं असेल. यामध्ये विथ फ्लाइंग कलर्स हा एक इंग्रजी वाक्यप्रचार आहे, ज्याचा अर्थ अतिशय चमकदार किंवा मोठे यश मिळवणे असा थोडक्यामध्ये होतो. म्हणून पर्याय नंबर अ या ठिकाणी उत्तर होणारं असेल. सेम मित्रांनो, तुम्हाला अशा प्रकारचे प्रश्न परीक्षेमध्ये असतात. जास्त काही तुम्हाला अवघड वगैरे नसतात, परंतु तुमचं बेसिक जे आहे ते कमजोर असल्यामुळं कधी कधी आपल्याला ते प्रश्न कन्फ्युजिंग टाईपचे वाटत असतात. रेग्युलरली आपले सेशन येत असतील, तुम्ही आपले टेस्टमधले टेस्ट जरी की तुम्ही प्रॅक्टिस करत असाल, सब्जेक्टिव्ह असेल किंवा फुल लेंथ टेस्ट, तर तुम्हाला हे सर्व कव्हर होऊन जाईल मित्रांनो. त्यानंतरचा 9वा प्रश्न, आयडेंटिफाय द सेंटेन्स इन द पास्ट परफेक्ट कंटिन्यू टेन्स. पास्ट परफेक्ट कंटिन्यू टेन्स आपल्याला या ठिकाणी आयडेंटिफाय करायचं आहे. तर याचं उत्तर काय आहे, तर पर्याय नंबर जे की शी हॅड बीन रायटिंग अ बुक फॉर 2 years हे जे आहे थोडक्यामध्ये होणारं असेल. यामध्ये पहा काय येतं, जे काय पास्ट परफेक्ट कंटिन्यू टेन्सची रचना कशी आहे, ज्यामध्ये पहिलं सब्जेक्ट, पुन्हा हॅड बीन प्लस वर्ब ING प्लस त्यानंतर जे काय आहे ते येणारं असेल. म्हणून पर्याय नंबर यामध्ये जे की हे उत्तर होईल मित्रांनो. त्यानंतरचा प्रश्न पुढचा आपला 10वा असा आहे, कंप्लीट द सेंटेन्स युजिंग द करेक्ट आर्टिकल. आर्टिकल करेक्ट यूज करायचा आहे. या ठिकाणी पहा काय म्हणतो, कॉपर इज डॅश युजफुल मेटल. तर या ठिकाणी डॅशच्या जागी काय येणार असेल, तर पर्याय नंबर ब, जे की हे जे येणारं असेल. कॉपर इज अ युजफुल मेटल हे जे आहे ते येणारं असेल. पर्याय नंबर बी. जर स्पष्टीकरण सांगायचं झालं, यामध्ये कन्फ्युजन कसं आहे, जर युजफुल या ठिकाणी पहा युजफुल आलेला आहे समोरचा शब्द, परंतु युजफुल या शब्दाचा अर्थ यू या स्वरने होत असला तरी त्याचा उच्चार यू म्हणजे की YOO
या जे काही व्यंजनासारखा होतो, म्हणून इंग्रजीत आर्टिकल हे अक्षरावरून ठरत नाही तर उच्चारावरून ठरते, म्हणून व्यंजन उच्चार असल्यामुळे येथे अ हे जे आहे उपपद म्हणजे की आर्टिकल आपण वापरलेलं आहे, म्हणून पर्याय नंबर बी याचं जे की उत्तर जे आहे ते होणार असेल मित्रांनो. जर मित्रांनो तुम्ही अजूनही टीईटी एक्झामच्या परिपूर्ण ए टू झेड तयारीसाठी आपली असलेली स्पेशली टेस्ट सिरीजची बॅच जर मित्रांनो तुम्ही एनरोल केला नसाल तर वेळ न वाया घालवता लगेच मित्रांनो व्हिडिओ डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आपल्या ऑफिशियली ॲपची मित्रांनो लिंक दिली आहे, त्यामधून तुम्ही मित्रांनो आपली संपूर्ण काही स्पेशली टीईटी एक्झाम 2026 साठी असलेली टेस्ट सिरीज बॅच मित्रांनो एनरोल करू शकता, ज्यामुळे तुम्हाला परिपूर्ण मित्रांनो ए टू झेड तयारी आपण करून घेतलेली आहे, ज्यामुळे तुम्हाला मार्केटमधलं कोणतंही महागडं कोर्स जॉईन करण्याची गरज पडणार नसेल किंवा मित्रांनो तुम्हाला महागडे बुक्स देखील घेण्याची गरज पडणारी नसेल. यामध्ये तुम्हाला परिपूर्ण नवीनतम आपल्या टीईटी अभ्यासक्रमावर आधारित सर्व टेस्ट मिळणार असतील, त्यामुळे तुम्हाला जो पेपर फॉर्मॅट आहे फुल लेंथ टेस्टचा, ज्यामध्ये तुम्हाला 150 प्रश्न 150 गुणाची परिपूर्ण आपण त्या ठिकाणी तयारी करून घेणार आहोत, ज्यामध्ये तुम्हाला लेवल वाईज व टॉपिक वाईज संपूर्ण सराव चाचण्या आपण उपलब्ध करून दिल्या आहेत. अचूक उत्तर पत्रिका व सर्व काय आपण त्यामध्ये स्पष्टीकरण तुम्हाला ऍड करून दिलेलं आहे, त्यासोबतच टाइम मॅनेजमेंट अँड अॅक्युरेसी ज्यासाठी देखील तुम्हाला परिपूर्ण यामध्ये मदत होणारी आहे. तर परीक्षेपूर्वी जर तुम्हाला आत्मविश्वास वाढवायचा असेल आणि जर तुम्हाला 2025च्या एक्झाम मध्ये काही कमी गुणामुळे तुमचा जर मित्रांनो चान्स हुकला असेल तर मित्रांनो यावेळेची तुमची तयारी ही परफेक्ट असणं अतिशय इम्पॉर्टंट आहे, त्यामुळे तुमच्यासाठी आपण ही टेस्ट सिरीजची बॅच रिलीज केलेली आहे. तर ही टेस्ट सिरीज बॅच कोणाकोणासाठी उपयुक्त आहे तर टीईटीच्या संपूर्ण जे फ्रेशर असतील किंवा ज्यांनी रिसेंटली एक्झाम दिला असेल अशा दोन्ही विद्यार्थ्यांकरता मित्रांनो ही बॅच उपयुक्त आहे. यामध्ये तुम्हाला संपूर्ण काही पीवायक्यूचे जेवढे काही रिपीट झालेले क्वेश्चन आहेत ते देखील आपण ऍड करून दिलेलं आहे. तर ज्यांना ही प्रथम प्रयत्नामध्ये चांगल्या प्रकारे परीक्षा उत्तीर्ण करायची आहे त्यांनी वेळ न वाया घालवता लगेच व्हिडिओ डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आपल्या ऑफिशियल ॲपची लिंक दिलेली आहे, त्यावर तुम्ही क्लिक करा. त्यातून मित्रांनो आपली स्पेशल ही टेस्ट सिरीजची बॅच मित्रांनो एनरोल करून घ्या आणि चांगल्या उत्तम तयारीला लागा मित्रांनो. पण विद्यार्थी मित्रांनी अजूनही आपली स्पेशली टेस्ट सिरीजची बॅच एनरोल केलं नसेल तर मित्रांनो तुमच्याकडे अजूनही परीक्षेस अजून 17 दिवस बाकी आहेत. जर तुम्ही आजपासून देखील प्रॉपरली आपले टेस्ट सिरीज सोडवत गेलात, रेग्युलरली त्याची प्रॅक्टिस करत गेलात तरी मित्रांनो तुमच्या स्कोअरमध्ये 100% इम्प्रूव्हमेंट होऊ शकतं, ज्यामुळे तुम्ही फुल लेंथची टेस्ट सोडवा, ज्यामुळे तुम्ही सब्जेक्टिव्ह टेस्ट सोडवा. जर तुम्हाला एखादा सब्जेक्टमध्ये असं वाटत आहे की यावेळेस मला स्कोअर कमी होऊ शकतो तर मित्रांनो तुम्ही स्पेशली आपल्या टेस्ट सिरीजद्वारे त्या सब्जेक्टवर फोकस करू शकता आणि त्यामुळे तुमचा स्कोअर जो काय मित्रांनो इम्प्रूव्ह करू शकता. आणि नव्यानं देखील आपण टेस्ट सिरीज त्यामध्ये ऍड करत आहोत, त्यामुळे लगेचच्या लगेच जॉईन करा आणि चांगल्या उत्तम तयारीला लागा मित्रांनो. त्यानंतरचा प्रश्न 11वा पहा, या ठिकाणी काय म्हणतो, चूज द करेक्ट प्रिपोजिशन्स. या ठिकाणी प्रिपोजिशन्स तुम्हाला चूज करायचा आहे. ही हॅज बीन सफरिंग फ्रॉम फेवर डॅश लास्ट मंडे. या ठिकाणी पहा सफरिंग फ्रॉम फेवर म्हणजे की तो तापीने तणफणतो किंवा आजारी आहे तापीपासून, तर तो पहा या ठिकाणी आपल्याला काय येणार असेल तर पर्याय नंबर सी जे की उत्तर येणार असेल, जे की सिन्स या ठिकाणी येईल. काय येईल सिन्स, तर हे वाक्य जे आहे चालू पूर्ण वर्तमान काळामध्ये आहे, जेव्हा याची क्रियेची सुरुवात नेमकी कधी झाली म्हणजे की त्याचं निश्चित वेळ सांगायची असते त्यावेळेस जे आहे सिन्स जे की वापरला जातो, म्हणून पर्याय नंबर सी याचं उत्तर होणार असेल. त्यानंतरचा प्रश्न 12वा, आयडेंटिफाय द पार्ट ऑफ स्पीच ऑफ द अंडरलाइनेड वर्ड. या ठिकाणी पहा जो काही पार्ट ऑफ स्पीच आहे तो ओळखायचा आहे. अल्स वी लॉस्ट द मॅच, तर अल्स हा शब्द आलेला आहे या ठिकाणी, तर काय होणार असेल मग, जे की पर्याय नंबर ब जे की इंटरजेक्शन हे जे आहे ते होणार असेल. म्हणजेच काय, यामध्ये पहा या सेंटेन्समधचं आपण जर पाहिलं जे की अल्स वी लॉस्ट द मॅच, तर या ठिकाणी अल्स हे जे आहे मराठीमध्ये केलं आपण अरे रे रे आपण सामना हरलो या प्रकारे होतो. म्हणजेच काय, मनातल्या भावना या ठिकाणी व्यक्त होत आहेत आणि मनातल्या भावना जेव्हा व्यक्त होतात तेव्हा कोणता अवयव होतो, जे की केवल प्रयोगी अवयव होतो, ज्याला आपण इंग्लिशमध्ये इंटरजेक्शन असं जे आहे ते म्हणतो, म्हणून पर्याय नंबर बी याचं उत्तर होणार असेल. त्यानंतरचा प्रश्न 13वा असा आहे पहा, चूज द प्लुरल ऑफ द वर्ड थीफ. तर थीफ या शब्दाचा आपल्याला प्लुरल हा जो आहे सांगायचा म्हणजे की अनेक वचने या ठिकाणी रूप निवडायचं आहे, तर काय होणार असेल मग याचं, तर याचं उत्तर आहे पर्याय नंबर जे की सी हे जे आहे ते होणार असेल. थ्यूज हे जे आहे थोडक्यामध्ये होणार असेल, पर्याय नंबर सी हे उत्तर होईल. त्यानंतरचा 14वा प्रश्न, चेंज द व्हॉइस चेंज करायचा आहे. हू ब्रोक दिस ब्युटिफुल वेस, तर या ठिकाणी पहा जे की या ठिकाणी आपल्याला याचं व्हॉइस चेंज करायचं आहे, तर कशा प्रकारे याचं होणार असेल, तर यात जे उत्तर आहे ते आहे पर्याय नंबर ए, बाय हुम वॉज दिस ब्युटिफुल वेस ब्रोकन. या ठिकाणी असं होणार असेल म्हणजे की ही सुंदर फुलदाणी कोणी फोडली या प्रकारे याचं होणार असेल. तर हुने सुरू होणाऱ्या वाक्याचं पॅसिव्ह व्हॉइस करताना सुरुवात जे काय बाय हुम ने होते आणि हे वाक्य साध्या भूतकाळातील आहे म्हणजे की साध्या सिंपल पास्टमधले आहे, ज्यामुळे याची रचना बाय होम प्लस वाजवर प्लस ऑब्जेक्ट प्लस V3 अशी जे थोडक्यामध्ये होते, म्हणून पर्याय नंबर याचं अ या ठिकाणी जे की उत्तर होणार असेल. त्यानंतरचा प्रश्न 15वा आहे, वन वर्ड सबस्टिट्यूशन फॉर. या ठिकाणी पहा वन वर्ड सबस्टिट्यूशनचा आहे प्रश्न.
अ पर्सन हू डज नॉट बिलीव्ह इन द एक्झिस्टन्स ऑफ गॉड, या ठिकाणी की अशी व्यक्ती जी देवाच्या अस्तित्वावर विश्वास ठेवत नाही त्याला आपण काय म्हणतो त्याला आपण नास्तिक असं म्हणतो. म्हणून पर्याय नंबर काय होईल, जे की बी हे याचं उत्तर होणारं असेल. त्याला इंग्लिशमध्ये काय म्हणतात, जे की अथिस्ट असं जे आहे ते म्हटलं जातं, जे नास्तिक, जे की देवावर भरोसा ठेवत नाही. त्यानंतरचा प्रश्न 16वा, चूज द करेक्ट डिग्री ऑफ कॉम्पॅरिझन. तर कॉम्पॅरिझनची आपल्याला डिग्री या ठिकाणी सांगायची आहे. नो अदर सिटी इन महाराष्ट्र इज अ बिग ॲज मुंबई, तर चेंज टू सुपरलॅटिव्ह. तर कम्पॅरिझन करायचं आहे, सॉरी, यामध्ये जी काय डिग्री कम्पॅरिझन आहे आणि याचा आपल्याला सुपरलॅटिव्हमध्ये जे आहे थोडक्यात जे की याला कन्वर्ट करायचं आहे. तर कशा प्रकारे जे की होणार असेल, नो अदर सिटी इन महाराष्ट्र इज ॲज बिग ॲज मुंबई. या ठिकाणी पहा, म्हणजे की महाराष्ट्रातील इतर कोणतेही शहर मुंबई इतके मोठे नाही असं म्हणायचं आहे. तर मग कशा प्रकारे याचं कन्वर्ट होईल, तर याचं उत्तर आहे पर्याय नंबर सी, जे की मुंबई इज द बिगेस्ट सिटी इन महाराष्ट्र. या प्रकारे हे होणार असेल. म्हणजेच काय, तर मूळ वाक्य जे की नो अदर आणि ॲज बिग ॲज जे की पॉझिटिव्हमध्ये आहे, याचा अर्थ मुंबई हे सर्वात मोठे शहर आहे. त्याचे सुपरलेटिव्ह करताना द अधिक बिगेस्ट ही जी आहे ती रचना वापरली जाते. म्हणून पर्याय नंबर सी हे याचं उत्तर होईल. त्यानंतर 17वा प्रश्न, फाइंड द नाउन फॉर्म ऑफ द वर्ब. या ठिकाणी चूज. तर या ठिकाणी चूजचं आपल्याला जे आहे क्रियापदाचं नाम म्हणजे की रूप जे आहे ते शोधायचं आहे. तर याचं उत्तर काय होईल मग, पर्याय नंबर जे की बी, जे की चॉईस हे जे आहे ते होणारं असेल. जे की चॉईस, निवड, पसंती, चूज हे क्रियापद आहे. तर मग त्यापासून तयार होणारं भाववाचक नाम जे की चॉईस हे जे आहे ते आहे. पर्याय नंबर बी हे उत्तर होईल. त्यानंतर 18वा प्रश्न, फिल इन द ब्लँक विथ करेक्ट प्रोनाउन्स. या ठिकाणी फिल इन द ब्लँक करायचं आहे आपल्याला करेक्ट प्रोनाउन्सचं. एव्हरी स्टुडंट मस्ट ब्रिंग डॅश ऑन नोटबुक. या ठिकाणी असं वाक्य आहे, म्हणजे की प्रत्येक विद्यार्थ्याने स्वतःची वही आणली पाहिजे. तर या ठिकाणी काय येईल उत्तर, तर पर्याय नंबर बी, जे की हिज किंवा हर हे जे आहे ते येणारं असेल. म्हणजेच काय, तर एव्हरी स्टुडंट म्हणजे की प्रत्येक विद्यार्थी हा शब्द व्याकरणदृष्ट्या एकवचनी मानला जातो आणि त्यात मुलगा किंवा मुलगी कोणीही असू शकते. त्यामुळे अधिकृत व्याकरणाच्या नियमानुसार एकवचनी हिज किंवा हर चा वापर योग्य मानला जातो. म्हणून पर्याय नंबर बी याचं उत्तर होणारं असेल. त्यानंतरचा प्रश्न आपला पुढचा 19वा आहे. सिलेक्ट द सिनोनिम फॉर. जो काही शब्द आहे अबेंडॉन, त्या अबेंडॉनचा जो आहे आपल्याला थोडक्यामध्ये अबेंडॉनचा जो की या ठिकाणी समानार्थी शब्द सांगायचा आहे. तर अबेंडॉन म्हणजेच काय, तर जे की कायमचे सोडून देणे किंवा त्याग करणे असा याचा अर्थ होतो. तर मग याचं उत्तर काय होईल, पर्याय नंबर सी, जे की याचं जे आहे ते उत्तर होणारं असेल. त्याला फोरसेक असं जे आहे ते म्हटलं जातं, म्हणजे की त्याचा अर्थ सेमच होतो. पर्याय नंबर सी हे याचं उत्तर होणारं असेल. त्यानंतरचा प्रश्न 20वा असा आहे पुढील, आयडेंटिफाय द सेंटेन्स दॅट रिप्रेझेंट कमांड. जे की कमांड या ठिकाणी आहे, जे की इम्परेटिव्ह मधलं. तर काय होईल याचं उत्तर, जे उत्तर आहे पर्याय नंबर सी, जे की शट द डोर इमिडिएटली हे जे आहे ते होणारा असेल. जे की दरवाजा ताबडतोब बंद करा अशी जी आहे कमांड दिलेली आहे, आज्ञा दिलेली आहे, या प्रकारे होणारं असेल. त्यानंतरचा प्रश्न 21वा असा आहे, फिल इन द ब्लँक विथ अप्रोप्रिएट कंजक्शन्स. या ठिकाणी पहा, डॅश ही वॉज टायर्ड ही किप्ट ऑन वॉकिंग. या ठिकाणी असं आहे या ठिकाणी, म्हणजे की तो थकलेला असूनही त्याचे काम चालूच ठेवलेलं आहे, या प्रकारचं आहे. तर मग काय येईल या ठिकाणी फिल इन द ब्लँकच्या ठिकाणी, तर याचं उत्तर आहे पर्याय नंबर ब, जे की काय येईल, तर आल्दो हे जे आहे ते येणारं असेल. म्हणजे की वाक्यात दोन परस्पर विरोधी गोष्टी दाखवण्यासाठी आल्दो हाचा वापर जो की केला जातो. आल्दो म्हणजे काय, जर तर ही, या प्रकारे. पर्याय नंबर बी त्यामुळे याचं उत्तर होईल. त्यानंतर 22वा प्रश्न, आयडेंटिफाय द जेंडर ऑफ द वर्ड. या ठिकाणी आपल्याला या वर्डचं जे काही जेंडर ओळखायचं आहे, जे की वर्ड काय, तर ड्यूक हा जो आहे तो वर्ड आहे. तर ड्यूक म्हणजेच काय, तर युरोपामधील एक उच्च थरातील राजा किंवा उमरराव ज्याला म्हटलं जातं, जे की ड्यूक असा शब्द आहे. तर हा जो आहे थोडक्यात कोणता आहे, तर याचं पर्याय नंबर जे की बी हे जे आहे ते उत्तर होणारं असेल. म्हणजेच काय, या ठिकाणी जर सांगायचं झालं तर हा एक पुलिंग शब्द आहे. त्यानंतरचा प्रश्न 23वा असा आहे, चूज द करेक्ट कलेक्टिव्ह नाउन. कलेक्टिव्ह नाउन काय प्रकारे होणार असेल, अ डॅश ऑफ शिप या ठिकाणी आहे. तर याचं काय उत्तर होईल, तर पर्याय नंबर अ हे जे आहे ते उत्तर होणारं असेल. जे की फ्लीट म्हणजे काय, जहाजांचा समूह किंवा ताफा या ठिकाणी असं होणारं असेल. म्हणजे की याचा जहाजांचा ताफा त्याला फ्लीट असं जे आहे ते म्हणतात थोडक्यात. त्यानंतरचा प्रश्न क्रमांक 24 आपला, विच ऑफ द फॉलोइंग इज अ कंपाऊंड सेंटेन्स. तर यापैकी कोणतं कंपाऊंड सेंटेन्स आहे या ठिकाणी सांगायचं आहे. तर याचं उत्तर होईल पर्याय नंबर ब, जे की द सन रोज अँड द फॉग डिसअपियर्ड हे जे आहे याचं अचूक उत्तर होणारं असेल. या ठिकाणी पहा, म्हणजे की सूर्य उगवला आणि धुके नाहीसे झाले, या प्रकारे.
तर जेव्हा दोन स्वतंत्र वाक्य अँड बट और यासारख्या कोऑर्डिनेटिंग कंजक्शनने जोडलेली असतात तेव्हा त्याला कंपाऊंड सेंटेन्स असं जे आहे ते म्हटलं जातं. त्यानंतरचा प्रश्न 25वा, फाइंड द पार्ट ऑफ द सेंटेन्स विच हॅज अन एरर. या ठिकाणी जो काय एरर असलेला की वाक्यातील चुकीचा भाग जो की शोधायचा आहे. तर या ठिकाणी काय उत्तर होईल, जे की पर्याय नंबर बी, जे की देन हा जो आहे चुकीचा आहे. तर संपूर्ण वाक्य एकत्रित जर केलं तर वाक्य कसं होतं, जे की मी स्टेशनवर पोहोचतो न पोहोचतो तोच ट्रेन सुटली. तर या ठिकाणी यामध्ये पहा की इंग्रजी व्याकरणात जोड शब्दाचा नियम आहे की जर वाक्याची सुरुवात स्केअरली किंवा हर्डली ने झाली असेल तर वाक्यात पुढे वेन किंवा बिफोर वापरतात, देन वापरत नाही. त्यामुळे हे जे आहे पर्याय नंबर जे की ब चुकीचं आहे. त्यानंतरचा प्रश्न पुढचा असा आहे, टू कंप्लीट द सेंटेन्स विथ करेक्ट वर्ब ॲग्रीमेंट. वर्क ॲग्रीमेंट सोबत जे की कंप्लीट करायचा आहे. द ज्युरी डॅश डिवायडेड इन देअर ओपिनियन्स या ठिकाणी आहे. तर ज्युरी सदस्यांमध्ये त्यांच्या मतावरून मतभेद होते, तर ते विभागले गेलेले होते थोडक्यामध्ये असं देखील म्हणू शकतो. तर ज्युरी म्हणजेच काय, जे की न्यायाधीश मंडळ, पंच वगैरे ज्याला आपण म्हणतात, जे की हा शब्द ज्या त्या सिच्युएशननुसार हा जो काही वापरला जाणारा शब्द आहे. तर काय होईल मग याचं उत्तर होईल पर्याय नंबर ब, जे की वर हे जे आहे ते येणारा असेल. पर्याय नंबर बी हे याचं उत्तर होईल. त्यानंतरचा पुढचा प्रश्न, व्हॉट इज द यंग वन ऑफ द डिअर कॉलेट. जे की डिअर म्हणजेच काय, तर जे की हरिण, ज्याला आपण हरिणच्या पिल्ल्याला वगैरे असं काय म्हटलं जातं या ठिकाणचा प्रश्न आहे. तर हरणाच्या पिल्ल्याला. तर याचं जे उत्तर आहे ते आहे पर्याय नंबर जे की या ठिकाणी सी, त्याला काय म्हटलं जातं, जे की फॉन असं जे आहे ते म्हटलं जातं. हरणाच्या पिल्लूला फॉन म्हणजे की पाडस वगैरे त्याचा मराठीमध्ये अर्थ होतो. त्यानंतरचा प्रश्न पुढील असा आहे 28वा, फिल इन द ब्लँक विथ करेक्ट मॉडेल ॲक्झिलरी शोविंग अ पॉसिबिलिटी. तर या ठिकाणी ओळखायचं आहे, इट डॅश रेन टू नाईट, द स्काय इज क्लाउडली या प्रकारे आहे. म्हणजे की शक्यता दाखवणारे सहाय्यक क्रियापद वापरा. यामध्ये आज रात्री पाऊस पडण्याची शक्यता आहे कारण आकाश ढगाळ आहे. यामध्ये पहा काय होईल उत्तर, तर पर्याय नंबर बी, जे की मे हे जे आहे ते होणारं असेल. कारण इंग्रजीत कोणत्याही शक्यता म्हणजे की पॉसिबिलिटी किंवा अंदाज व्यक्त करण्यासाठी मेचा वापर केला जातो. त्यानंतरचा पुढचा प्रश्न असा आहे 29वा, आयडेंटिफाय द फिगर ऑफ स्पीच. या ठिकाणी आयडेंटिफाय करायचं आहे, द कॅमेल इज द शिप ऑफ द डेझर्ट. या ठिकाणी पहा काय होईल, तर याचं उत्तर आहे पर्याय नंबर बी, जे की मेटाफर हे जे आहे ते होणारा असेल. मेटाफर म्हणजे का होईल, जे काही रूपक अलंकार आहे तो, किंवा जेव्हा दोन वाक्य वेगवेगळ्या गोष्टीमध्ये लाईक किंवा ॲज ने वापरतात, थेट जे काही साधर्म दाखवून त्याचा एकच आहे असं सांगितलं जातं, तेव्हा तिथे मेटाफर हा होतो. यामध्ये काय म्हटलेलं आहे पहा, उंट हा वाळवंटातील जहाज आहे. म्हणजे की उंटाला थेट वाळवंटाचं जहाज म्हटलेलं आहे, म्हणून हे होणारं असेल. त्यानंतरचा 30वा प्रश्न, फिल इन द ब्लँक करायचा आहे, हार्डली हॅड ही एंटर्ड द रूम डॅश द फोन रँग. या ठिकाणी आहे पहा काय होईल याचं उत्तर, पर्याय नंबर जे की सी, म्हणजे की वेन हे जे आहे ते होणारं असेल. जे की प्रश्न क्रमांक 25 मध्ये मी सांगितलेलं आहे त्या नियमानुसार हे होणारा असेल की तो खोलीत शिरतो न शिरतो तोच फोन वाजला. या प्रकारे हे जे आहे याचं उत्तर होणारं असेल, म्हणून पर्याय नंबर सी हे याचं उत्तर होईल. तर असे मित्रांनो आजच्या व्हिडिओमधले इंग्लिश ग्रामरचे टॉप 30 क्वेश्चन होते जे की आपण या भागामध्ये पाहिलेला आहे. जर तुम्हाला इंग्लिश ग्रामर हा विषय अवघड जात असेल किंवा तुम्हाला त्यामध्ये असं वाटतं की स्कोर कमी होत आहे, तर मित्रांनो तुम्ही लगेच आपली स्पेशली टेस्ट सिरीजची बॅच जॉईन करून घ्या. त्यामध्ये आपले स्पेशली सब्जेक्टिव्ह टेस्ट सोडवत चला, 100% निकाल हा मित्रांनो तुमच्या बाजूने येणारा असेल. ते भेटू नेक्स्ट व्हिडिओमध्ये नवीन माहिती नवीन प्रश्नांसोबत. जर तुम्हाला मागील पाठ पाहिजे असेल चॅनलला सबस्क्राईब करून आपल्या डॅशबोर्डमध्ये जाऊन संपूर्ण पाहून घ्या. आणि मित्रांनो अशा तयारीसाठी सबस्क्राईब करून आपला टेलिग्राम ग्रुप देखील जॉईन करायला विसरू नका. तोपर्यंत मित्रांनो, बी प्रॅक्टिस क्रॅक एक्झाम.